नमस्कार मित्रांनो, कोचरेकर मास्तर या मराठीतून इंग्रजी नुसतं नव्हे तर इंग्रजीचे बारकावी शिकणाऱ्या या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 75व्या भागापासून आपण इनडेफिनेट फ्युचर टेन्स शिकतो आहोत. इनडेफिनेट फ्युचर टेन्स यालाच मराठीत साधा भूतकाळ म्हणतात. तो कसा वापरायचा, त्याचं सूत्र काय हे आपण आधी बघितलेलं आहे. ती सगळी विधानार्थी वाक्य होती, ॲझर्टिव्ह सेंटेन्सेस होती. आता आपण प्रश्नार्थक, नकारार्थी आणि आज्ञार्थी, इंटरॉगेटिव्ह, प्रश्नार्थक, नकारार्थी निगेटिव्ह आणि आज्ञार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्सेस या पाठामध्ये बघणार आहोत. आपण हे बघितलं की विल आणि शॅल वापरल्यानंतर हा भविष्यकाळ हे आपल्याला कळतं. पण विल आणि शॅल यांच्या वापराचे काही विशिष्ट नियम आहेत, जे 75व्या भागातही समजावून सांगितले, 76व्या भागातही समजावून सांगितले. आता आपण नकारार्थी वाक्य बघणार आहोत. आधी आपण त्याचं सूत्र पाहूया. आधी शॅल येईल किंवा विल येईल. अर्थात ज्याला प्रश्नकर्त्याला पण निश्चित नसेल त्याला तो आय आणि वी, शॅल वी गो टू मार्केट, जाऊया का आपण बाजारात, जाऊया का, नक्की नाही, त्यावेळेला शॅल वापरेल. अन्यथा सगळ्यांना तो विलच वापरेल. पुन्हा एकदा सांगतो, शॅल आणि विल हे फक्त आय आणि विला वापरले जातात. काही विशिष्ट उपयोगासाठी ते इतरांनाही वापरले जातात, ते आपण 76व्या भागात बघितले. आता प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्यामध्ये पहिले शॅल आणि विल येईल, त्याच्यानंतर एस सब्जेक्ट म्हणजे करता येईल, आणि त्याच्यानंतर जे क्रियादर्शक क्रियापद आहे त्याचं पहिलं रूप येईल, V1 येईल. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. विल यू गो टू मार्केट, तू बाजारात जाणार आहेस का? नो. आय शॅल नॉट गो टू मार्केट. दोन उत्तर आहेत आणि त्याचे दोन अर्थ आहेत. नो, आय विल नॉट गो टू मार्केट. नाही, मी काय बुवा बहुतेक आज जाणार नाही. शॅल, मी काय मार्केटमध्ये जाणार नाही, कालच सगळं सामान आणून ठेवले. विल, नक्की. आहे नकार, पण इथे कदाचित जाणार नाही म्हणजे कदाचित जाईलही, बहुतेक जाणार नाही. शॅल, नाही जाणार नाही मी आज मार्केटमध्ये जाणार नाही, उद्याही जाणार नाही, सगळं सामान घरात भरलेलं आहे. विल ही पास द एक्झाम, तो या परीक्षेत पास होणार आहे का, उत्तीर्ण होणार आहे का? नो, ही वोंट पास द एक्झाम. उच्चार लक्षात घ्या. विल नॉट च लघुरूप आहे वोंट, याचाच अर्थ विल नॉट. खात्री आहे उत्तर देणारे, म्हणजे काही अभ्यास केलेला नाहीये, याला काही समजलेला नाही, परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास केला तो नक्कीच नापास होणार आहे. नो, ही वोंट पास द एक्झाम. होकारार्थी उत्तर काय येईल? हो, त्याने भरपूर अभ्यास केला तो नक्की पास होणार. ही विल पास द एक्झाम. विल ईट फ्रूट, लहान मूल आहे, तानव आहे, इतके दिवस दूध पित आहे, आता त्याचं सॉलिड फूड म्हणजे घन आहार ज्याला म्हणतात, केळं, जी मऊ भात, असं काहीतरी खायची अजून सुरुवात झाली नाही. प्रश्नकर्त्याला हे माहित नाही म्हणून त्याने विचारलं. विल ईट म्हणजे ते मूल फळं खाईल का? नो, इट वोंट ईट सॉलिड फूड. ते अजून लहान आहे, अजून त्याला आम्ही घन आहार सुरू नाही केले.
पिकलेलं केळं जे आहे कुस्करून ते पण आम्ही त्याला भरवलेलं नाही, त्यामुळे ते घन आहार खाणार नाही. इथे पण वोंट, विल नॉट. इथे नक्की आहे की आम्ही अजून त्याला घन आहार कधी दिलेला नाही, त्यामुळे ते खाणार नाही. विल दे अटॅक द मॉब? पोलीस उभे आहेत, जंगल सदृश दोन गटांमध्ये समोरासमोर काहीतरी वातावरण तापलेलं आहे. त्याला एक जण विचार, मॉब म्हणजे जमाव, त्याला एक जमाव दुसऱ्यावर हल्ला करेल का? तर उत्तर आहे नो, दे विल डिस्पर्स. हल्ला करणार नाही, पण ते इतके कमी संख्येने आहेत की त्यांना विखुरून पसरून त्या पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इथे डिस्पर्स याचा अर्थ विखरणे, लांब 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 पसरणे. विल शी सपोर्ट हरसेल्फ? लहान मुलगी आहे, आई वडील नाहीयेत, आणखीन भावंड आहेत, शिकलेली नाहीये फारशी, मग तिची उपजीविका काय, ती स्वतःला कसं सांभाळणार आहे? विल शी सपोर्ट म्हणजे आर्थिक दृष्ट्या ती स्वतःला कशी मदत करणार आहे, स्वतःला सहाय्य कसं करणार आहे? विल शी सपोर्ट हरसेल्फ? उत्तर बघा काय, नॉट ओनली. याच्यात नकार जरी असला तरी त्याचा अर्थ अतिशय चांगला होकारार्थी. नॉट ओनली शी विल सपोर्ट हरसेल्फ, ती फक्त स्वतःला सांभाळणार नाहीये, स्वतःला सपोर्ट करणार नाहीये, स्वतःच्या पायावर उभी राहणार नाहीये, एवढंच नाही, बट शी विल सपोर्ट हर सिबलिंग टू. सिबलिंग म्हणजे सगळी भावंड, त्याच्या बहिणी भाऊ सगळे आले. फक्त भाऊ असले ब्रदर्स, फक्त बहिणी असल्या सिस्टर्स, पण बहीण भाऊ एकत्र, त्याच्यामध्ये दोन भाऊ एक बहीण, किंवा तीन बहिणी एक भाऊ, किंवा दोन भाऊ दोन बहिणी, असं काही असेल त्याला सिबलिंग्स हा शब्द वापरतात. सिबलिंग्स म्हणजे भावंड, दोन वेगवेगळी, बहीण आणि भाऊ एकत्र, आणि एक भाऊ आणि एक बहीण असली तरी त्यांना सिबलिंग असंच म्हणतात. आता 75व्या भागात जे समजावून सांगितलं होतं ते इकडे विस्ताराने आलेले. आज्ञार्थी वाक्यात शॅल हेच सर्व नामांना वापरले जाते. उदाहरणार्थ, आधी आपण समजून घेतलं की विधानार्थी वाक्यात शॅल हे आय आणि वी, म्हणजे मी आणि आम्ही या दोघांनाच वापरलं जातं. ज्या वेळेला भविष्यकाळातल्या घटनेची निश्चिती नसते त्यावेळेला शॅल, आणि निश्चिती असते त्यावेळेला विल वापरलं जातं. आता इथे पहा, बोथ ऑफ यू शॅल लिव्ह दिस क्लास इमिजिएटली. ही आज्ञा केली शिक्षकाने, हे तुम्ही दोघे गोंधळ करताय, ताबडतोब वर्गाबाहेर जा, आज्ञा. आणि म्हणून इथे विलच्या ऐवजी शॅल आले. बोथ ऑफ यू अनेक वचन, तुम्ही दोघे. तो एकटा असला तरी तिथे शॅलच येईल. ही शॅल नॉट अटेंड द क्लास बिफोर फर्दर नोटीस. पुढची सूचना मिळण्याच्या आधी तो वर्गात जाणार नाही. भाषांतरामध्ये ते वर्तमान काळ वाटला तरी तो आहे भविष्यकाळ. जोपर्यंत आम्ही त्याला लेखी सूचना देत नाही की बाबा हा ठीक आहे आता परवापासून तू वर्गामध्ये हजेरी लाव, तोपर्यंत तो वर्गात येणार नाही. शी शॅल रिसीव्ह चलान फॉर जम्पिंग सिग्नल. आपण मराठीत म्हणतो अरे त्याने सिग्नल तोडला, इंग्लिशमध्ये तोडला ब्रेक सिग्नल नाही, जम्प सिग्नल. सिग्नल ओलांडून पलीकडे गेला. लाल सिग्नल आहे म्हणजे तुम्ही पलीकडे जायचं नाही असा त्याचा निर्देश आहे, पण तुम्ही तो ओलांडला, सो यू जम्प सिग्नल. त्यामुळे आता अथॉरिटी याच्यामध्ये काही शंका कुशंका होणार नाहीये. आज्ञा आहे, शी विल रिसीव्ह, कारण तो नियम आहे. आणि म्हणून शी शॅल रिसीव्ह, विल नाही, शी शॅल रिसीव्ह. पोलिसांकडे बाई तुम्ही सिग्नल तोडलाय, तुम्हाला चलान मिळणारच.
चलान भेटेल नाही, चलानची अपॉइंटमेंट कोणी घ्यायला जात नाही, चलान मिळेल, निर्जीव वस्तूला भेटेल क्रियापद वापरून. दे शॅल पे द पिनल इंटरेस्ट. मी कर्ज काढले, काही हप्ते चुकले, त्यामुळे जे नियमित व्याज आहे त्याच्यापेक्षा ज्याच्यावर अधिक थोडस व्याज लावलं जातं, दंड व्याज ज्याला म्हणतात, त्याला पिनल इंटरेस्ट म्हणतात. दे शॅल पे द पिनल इंटरेस्ट. पतपेढी आहे ती म्हणते आमचा नियम आहे असा, तुम्ही आतापर्यंत कर्जाचे 4 हप्ते चुकवले, त्यामुळे या 4 हप्त्याचं जे दंडव्याज आहे ते भरा, मग पुढे बोला. दे शॅल, ते. जर साधं वाक्य असेल, विधानार्थी वाक्य असेल तर इथे विल, शॅल येणार नाही. विधानार्थी वाक्य असेल तर विल, शॅल येणार नाही, कारण इथे शी आहे. तसंच विधानार्थी वाक्य असेल तर हीच्या पुढे विल. यू शॅल रिपोर्ट ऑन ड्युटी, ही आज्ञा आहे लेखी. तुमची बदली झाली आहे, तुम्ही या ब्रँचमधून त्या ब्रँचमध्ये अमुक तारखेला हजर राहा, ही आज्ञा आहे. आणि म्हणून यू म्हणजे तू, एकवचन. इथे बोथ ऑफ यू, अनेक वचन. यू शॅल रिपोर्ट ऑन ड्युटी ऑन 3rd मार्च. 3 मार्चला तू अमुक पदावर हजेरी लावशील. थोडक्यात जिथे जिथे म्हणून आज्ञा आहे, मग सरकारी आज्ञा असेल, कोर्टाची असेल, शाळेतल्या शिक्षकांची असेल, कॉलेजमधल्या प्राचार्यांची असेल, नोकरी करता तिथल्या तुमच्या साहेबांची असेल किंवा मॅनेजमेंटची असेल, याला त्याला आज्ञेचं रूप असतं की हे तुम्हाला केलंच पाहिजे, करणं आवश्यक आहे, यातनं सुटका नाही. त्यावेळेला ते ही, शी, इट, दे, कुठलंही असून दे, सर्वनाम, या सगळ्यांना शॅल हे क्रियापद जातं. मला वाटतं तुमच्या मनामध्ये शॅल आणि विल कसं वापरावं याच्याबद्दल जर काही शंका असल्या असतील तर त्या सगळ्यांचं निराकरण मी याच्यामध्ये तपशीलवार विवेचन करून केलेलं आहे. तर मित्रांनो, याच्या पुढची माहिती, याच्यासारखंच तपशीलवार विवेचन पाहण्यासाठी पाहत रहा कोचरेकर मास्टर यूट्यूबवर. इंग्रजी शिका, इंग्रज होऊ नका, पक्के 100% मराठी राहा. नमस्कार.